नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। या नवीन व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचे महसूल प्रशासन हा टॉपिक आपण पाहणार आहोत। हा संपूर्ण टॉपिक आपण सह्याद्री ठोकळा या पुस्तकांमधील प्रश्न घेतलेले आहेत। या पुस्तकांमधील प्रश्न पोलीस भरती व तलाठी भरती या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, तुम्ही मन लावून हा व्हिडिओ पाहायचा आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, पोलीस पाटील यांची नेमणूक डॅश डॅश यांच्याद्वारे केली जाते। पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, उपजिल्हाधिकारी। पोलीस पाटील यांची नेमणूक उपजिल्हाधिकारी यांच्याद्वारे केली जाते। प्रश्न क्रमांक 2, कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, तहसीलदार। कोतवालाची नेमणूक करण्याचे अधिकार तहसीलदार यांना आहे। प्रश्न क्रमांक 3, पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा आहे। हा प्रश्न रिपीट झालेला आहे, तरी सुद्धा तुमच्यासाठी रिव्हिजन होईल। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, उपजिल्हाधिकारी। पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार उपजिल्हाधिकारी यांना आहे। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र राज्यात महसूल विभाग किती आहे। चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 6। महाराष्ट्र राज्यात महसूल विभाग 6 आहेत। प्रश्न क्रमांक 5, कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत। पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, औरंगाबाद। औरंगाबाद महसूल विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत। प्रश्न क्रमांक 6, महिन्याच्या कोणत्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनानिमित्त नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात येते। 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पहिल्या सोमवारी। महिन्याच्या पहिल्या सोमवारी या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनानिमित्त नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात येते। प्रश्न क्रमांक 7, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला आहे। 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ग्रामसभेला। महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार ग्रामसभेला आहे। प्रश्न क्रमांक 8, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना महाराष्ट्रात डॅश डॅश या वर्षी सुरू झाली। 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 2007। महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना महाराष्ट्रात 2007 या वर्षी सुरू झाली। प्रश्न क्रमांक 9, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचे जिल्हा अध्यक्ष म्हणून कोण पाहतो। प्रश्न क्रमांक 9, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचे जिल्हा अध्यक्ष म्हणून कोण काम पाहतो। 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जिल्हाधिकारी। महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचे जिल्हा अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी काम पाहतो। प्रश्न क्रमांक 10, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात। उपाध्यक्ष विभागीय आयुक्त असतात, तर सचिव कोण असतो। 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जिल्हाधिकारी। प्रश्न आहे, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात, उपाध्यक्ष विभागीय आयुक्त असतात, तर सचिव कोण असतो। तर सचिव असतो जिल्हाधिकारी। तुमच्यासाठी एक खास प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। प्रश्न आहे, गावाच्या नोंदीचे उतारे कोण देतो। त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए, जिल्हाधिकारी। ऑप्शन बी, पोलीस अधीक्षक। ऑप्शन सी, पालकमंत्री। ऑप्शन डी, तलाठी। ज्यांना पण या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। व्हिडिओ जर आवडला असेल
तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करावे। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांना धन्यवाद। प्रश्न क्रमांक 1, नैसर्गिक संकटे आले की सरकारच्या कोणत्या विभागाची लोकांना मदत होते? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आपत्कालीन व्यवस्थापन विभाग। नैसर्गिक संकटे आले की सरकारच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभाग या विभागाची लोकांना मदत होते। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रात नवे जमीन महसूल वर्ष कधी सुरू होते? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 1 ऑगस्ट। महाराष्ट्रात नवे जमीन महसूल वर्ष 1 ऑगस्ट या दिवशी सुरू होते। प्रश्न क्रमांक 3, डॅश डॅश या अधिकाऱ्याद्वारे जमिनीची आणेवारी ठरवली जाते। तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तहसीलदार। तहसीलदार या अधिकाऱ्याद्वारे जमिनीची आणेवारी ठरवली जाते। प्रश्न क्रमांक 4, डॅश डॅश या कायद्यानुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते। चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967। महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते। प्रश्न क्रमांक 5, ग्राम पातळीवर कायदा व सुव्यवस्था राबवण्याकामी पोलीस पाटलास कोण मदत करतो? पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कोतवाल। ग्राम पातळीवर कायदा व सुव्यवस्था राबवण्याकामी कोतवाल पोलीस पाटलास मदत करतो। प्रश्न क्रमांक 6, गावांच्या पिकांची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो? 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, तलाठी। गावांच्या पिकांची स्थिती व शेती संबंधी अहवाल तलाठी हा अधिकारी तयार करतो। प्रश्न क्रमांक 7, महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दफ्तर कोण सांभाळतो? 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, तलाठी। महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दफ्तर तलाठी सांभाळतो। प्रश्न क्रमांक 8, जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने डॅश डॅश हा जिल्हा दंडाधिकारी असतो। 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जिल्हाधिकारी। जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राबवण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी हा जिल्हा दंडाधिकारी असतो। प्रश्न क्रमांक 9, तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने डॅश डॅश हा तालुका दंडाधिकारी असतो। 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तहसीलदार। तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तहसीलदार हा तालुका दंडाधिकारी असतो। प्रश्न क्रमांक 10, तालुक्यातील पिकांची आणेवारी डॅश डॅश हा अधिकारी ठरवतो। 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तहसीलदार। तालुक्यातील पिकांची आणेवारी तहसीलदार हा अधिकारी ठरवतो। तुमच्यासाठी एक खास प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। प्रश्न आहे, रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख कोण असतो? त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए, जिल्हाधिकारी, ऑप्शन बी, तहसीलदार, ऑप्शन सी, पोलीस, ऑप्शन डी, तलाठी। ज्यांना पण या प्रश्नाचं उत्तर येत असेल किंवा नाही जरी येत असेल तर तुम्ही याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचा प्रयत्न करायचा आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करावे। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद।